हॅलो गाईज. सो फायनली आम्ही एका वेगळ्या ट्रिपवर चाललो आहोत. सो कुठे चाललो आहोत आम्ही चाललो आहोत गोकर्ण मुरुडेश्वरला. आता आहोत ठाणे स्टेशनला आणि यावेळी आमच्यासोबत आहे ऋषी आहेच, सोबत श्रुती आहे आणि सोबत आहेत काकू. सो आता आहोत आम्ही ठाणे स्टेशनला. ट्रेनची वाट बघतोय. आमची ट्रेन येईल आता. मत्स्यगंधा एक्सप्रेस ट्रेन आली की त्याच्यानंतर त्याच्यात बसू आणि मग तुमच्याशी जर बोलता आलं तर त्याच्यात बोलूया. चला तर एका नवीन प्रवासाला आमच्यासोबत चला. आमचं जेवण झालेलं आहे. खूप बकवास जेवण होतं, बट ऑप्शन नव्हता दुसरा काही. आता बघू. रत्नागिरीच्या पुढे आलो होतो आपण आणि आता पुढे आम्हाला इथून जायला अजून 3-4 तास लागतील. 3:30-4 वाजता आम्ही पोहोचतो मुरुडेश्वरला. सो आता आम्ही झोपतो. उद्या गुड मॉर्निंग गाईज. सो फायनली आम्ही पोचलो आहोत मुरुडेश्वरला. सकाळचे वाजता आहेत ऑलमोस्ट 5:15-5:30 आणि जस्ट आम्ही उतरलो ट्रेनमधून. ऋषी आहे इथे, काकू आहेत आणि इथे आहे श्रुती. सो चला आता आम्ही जाऊ देवळात. बघूया तिकडे कसं काय आहे, ओपनिंग टाईम वगैरे. चला. मुरुडेश्वर स्टेशनच्या बाहेरूनच आपल्याला रिक्षा भेटते, जे हार्डली 80 to 100 रुपीज घेतात, जे आपल्या थेट मंदिराच्या दारापर्यंत आणून सोडतात. आम्ही आता बेसिकली इथे मुरुडेश्वर मंदिराच्याच जवळ एक रूम घेतली आहे फ्रेशअप होण्यासाठी, कारण अजून टेम्पल आत्ताशी ओपन झालं आहे, पण बाकीच्या ज्या आतमधल्या गोष्टी आहेत गोपुरम वगैरे ते ओपन व्हायला वेळ लागतो. 7-7:30 वाजू शकतात. सो म्हटलं की आम्ही फ्रेश होऊन घेतो. सो इथेच एक जवळपास रूम भेटले आम्हाला. 500 to 600 रूम असते. तुम्ही निगोशिएट करू शकता त्याची. तुम्हाला दाखवतो की रूम कशी आहे. सो इथे आहेत 2 बेड्स आहेत. क्वीन साईज बेड आहेत आणि एक जो आहे तो किंग साईज बेड आहे. त्याच्यानंतर एक डेस्क दिला इथे फ्रेशअप होण्यासाठी. एक बेसिन इथे आहे, इथे श्रुती रेडी होते आणि इथे एक कॉमन वॉशरूम एरिया आहे. सो आम्ही फ्रेश वगैरे झालो आहोत आणि आता चाललो आहोत आम्ही मंदिरात दर्शनासाठी. इथून आम्हाला गोपुरम आणि महादेवांची मूर्ती आहे ती दिसतेच आहे, पण मी तुम्हाला इथून नाही दाखवणार, तिथूनच दाखवणार. खूप छान वातावरण आहे सकाळचं इथे. या साईडला पूर्ण असा समुद्र आहे. इथे नाही, इथे दुकान आहे, इथे समुद्र आहे आणि एक्झॅक्टली समोर आहे मंदिर. चला तर जाऊया आपण दर्शनाला. आता आपण लिफ्टनी गोपुरमच्या इथे लिफ्टनी वरती आलो आहोत 18व्या मजल्यावरती आणि इथून थेट आपल्याला खिडकीतून श्री महादेवांची मूर्ती दिसते, जी गोपुरमच्या मागच्या बाजूला आहे आणि आजूबाजूचा एकदम विहंगम परिसर दिसतो. चला बघूया कसा दिसतो परिसर ते.
पुरामधून आता आपण खालती आलो आहोत आणि आता आपण चाललो आहोत आतमध्ये देवळात दर्शनासाठी. आतमध्ये तर अलाउड नसणार कॅमेरा, सो बाहेरूनच दाखवतो की इकडचं दृश्य कसं आहे ते. प्रत्येक शिवमंदिरात तुम्हाला दिसणारे शिवलिंग हे पुरुषत्व आणि ब्रह्मांडाच्या निर्मितीत गेलेली शक्ती दर्शवते. साधारणपणे शिवलिंग एका संपूर्ण खडकात कोरलेले असते, परंतु इकडचे शिवलिंग पोकळ असून ते आत्मलिंग असल्याचे दर्शवते. दर्शन झालेलं आहे, खूप सुंदर दर्शन झालं. आरती चालू होती ती पण आम्हाला भेटली. आणि आता तुम्हाला दाखवतो की मंदिरातला आतला परिसर कसा आहे ते. सुंदर गोल्डन असे त्यांचे नक्षीकाम, वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती आकारलेल्या आहेत बघा. मुरुडेश्वर मंदिरामध्ये असलेली भगवान शंकराची मूर्ती जवळपास 123 फूट उंच आहे. जगातील सर्वात उंच असलेल्या शंकराच्या मंदिरांपैकी हे दुसऱ्या स्थानावर आहे. तर भारतातील हे पहिले असे सर्वात उंच असलेले मंदिर आहे. या मूर्तीला अशा प्रकारे बनवले गेले आहे की दिवसभर सूर्याची किरणे या मूर्तीवर पडत राहतील, ज्यामुळे मूर्ती कायम चमकत राहील. तसंच या मूर्तीला उंची असल्यामुळे ही मूर्ती लांबून सुद्धा आपल्याला पाहता येते. हेच या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. फायनली आम्ही चेक इन केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो आमचे कॉटेजेस रूम. सो यावेळेला आम्ही कॉटेजेस रूम घेतलेत. एक्झॅक्टली मागे जो आहे तिथे बीच आहे आणि त्यांचं शॅक्स टाईप आहे तिथे, आणि ते त्यांचे असे डिफरंट कॉटेजेस आहेत. सो त्यातले 2 कॉटेजेस रूम जे आहेत ते आमचे आहेत. एकामध्ये मी आणि ऋषी आहे, एकामध्ये श्रुती आणि मम्मा. दाखवतो तुम्हाला रूम टूर आमच्या कॉटेज रूमची. सो असे ते लाईनीत कॉटेजेस आहेत. इथे श्रुती आहे अँड दिस इज आवर रूम. सो इथे बाहेर चेअर्स आहेत आराम करायला मस्तपैकी. त्याच्यानंतर इथे आत गेलो, हा कॉटेज नंबर 4 आहे. आत गेल्यानंतर एक असं क्यूटसी एक मोठा क्वीन साईज बेड आहे. वरती मस्तपैकी कॉटेज आहे त्याच्यामुळे ही आहे छप्पर. त्याच्यानंतर डस्ट दिला एक, तरी टॉवेल्स, सोप, शॅम्पू दिलेले आहेत. बेड पण खूप कॉम्फी आहे, छान आहे. कॉम्पॅक्ट रूम आहे. इथे वॉशरूम आहे कॉमन. सो ओव्हरऑल रूम इज नाईस. सो चला आता आम्ही फ्रेश वगैरे होतो, त्याच्यानंतर लंच करतो आणि मग त्याच्यानंतर फिरायला बाहेर जायचं आहे आम्हाला. सो तिथे बोलू. जेवण आमचं जस्ट झालं आहे लंच, आणि आता आम्ही चाललो आहेत गोकर्णातल्या नियरबाय जे स्पॉट्स आहेत ते बघायला. वेगळे जे टेम्पल वगैरे आहेत, काही बीच आहेत, बघूया काय काय स्पॉट्स आहेत ते. पण आय मस्ट से युजली आम्ही जस्ट लंच किंवा काही खाल्ल्यानंतर युजली तेवढं काही बोलत नाही. बट इकडचं फूड वॉज डेफिनेटली वर्थ. खूप छान होतं टेस्ट, जसं आम्हाला हवं तसं स्पायसी अँड ऑल खूप छान होतं. त्यामुळे खूप बरं वाटलं, एकदम मन तृप्त झालेलं आहे. चला, येस लजीज होतं. आणि चला आता आपण जाऊया एक्सप्लोर करायला गोकर्णातल्या विविध प्लेसेस. सो कुठे कुठे जातोय आपण ते आता तुम्हाला कळेलच. चला, मी आता पहिल्या स्पॉटला आलोत, जे आहे शिवास केव. तर बघूया नक्की इथे काय आहे, या मागची गोष्ट काय आहे ते. आता इथून गुफेच्या आतमध्ये आलेलो आहोत. आता इथून सरळ जो रस्ता जातोय तो मंदिराच्या दिशेने जातोय. चला.
आता आपण आपल्या दुसऱ्या स्पॉटला चाललो आहोत, जो आहे कुडले बीच. सो इथून शिवास केवच्या इथूनच आय गेस 5 मिनटावरती, 5 मिनटं पण नसेल, 2 मिनटावरती आहे अंतर. आता इथून खालती स्टेप्स उतरत आपण चाललो आहे कुडले बीच. बीचच्या इथे इतकं ऊन आहे की तिथे जायची हिंमत होत नाही. ऑलमोस्ट टॅन पण ऑलमोस्ट सुरू झालो आहे. सो इथे एक कुल्फीवाला दिसला आम्हाला, त्याच्याकडे आता आम्ही कुल्फी वगैरे आईस्क्रीम खातो आहे. तुम्हाला दाखवतो काय काय घेतलं आहे. सो इथे घेतली आहे मटका कुल्फी, श्रुतीने घेतलं आहे इथे चॉकलेट कोन, आणि ऋषीने घेतलं आहे राजभोग आईस्क्रीम. मागे बघू शकता तिकडे बीच आहे पण खूप ऊन आहे. हा आहे कुडले बीच. आता आलोत आपण आपल्या तिसऱ्या स्पॉटला, अर्थात श्री भद्रकाली मंदिराच्या इथे. चला दर्शन घेऊया श्री भद्रकाली मंदिराचं. मंदिर झाल्यानंतर आपण आलो आहोत आपल्या चौथ्या स्पॉटला, जे आहे श्री महागणपती मंदिर, आणि त्याच्याच समोर आहे महाबळेश्वर मंदिर. आधी आपण जाऊया श्री महागणपती मंदिरात. कॅमेरा कुठेच अलाउड नसल्यामुळे त्यामुळे आता आपण महागणपती नंतर आलो आहोत महाबळेश्वर मंदिरामध्ये. या मंदिराचा नियम आहे तिथे पुरुषांना जे आहे ते शर्टलेस जावं लागतं आणि खालती लुंगी घालावी लागते. सगळी दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालेलो आजूबाजूला असलेला मार्केट फिरायला. तिथे छान छान कपडे होते खूप स्वस्तामध्ये. आम्ही पण त्यातले काही काही कपडे खरेदी केलेले आणि बघत होतो की अजून काय काय इथे दिसत आहे. तिथे छान बॅग्स पण होत्या, त्या पण आम्ही घेतल्या. सो आमचं फायनल दर्शन झालं गोकर्ण महाबळेश्वर मंदिरचं पण, त्याच्यानंतर महागणपतीचं पण. आणि माझ्या मागे जो बघू शकता तो आहे गोकर्णाचा मेन बीच. आता सनसेट होत आला आहे, संध्याकाळचे ऑलमोस्ट 6:15 झालेले आहेत आणि आता आम्ही रिटर्न निघतोय आमच्या हॉटेलला जायला. खूप टायर्ड आहे आज, कारण उन्हात आम्ही निघालेलो. उद्या आम्हाला जायचं आहे याना केव्सला. सो चला आता निघतो आणि तुमच्याशी बोलतो डायरेक्ट रूममध्ये पोचल्यावरती. सो आता आम्ही आमचं इथे मागे हॉटेल आहे, तिथं लाईट दिसत आहेत, आणि या साईडला आहे गोकर्ण बीच. आणि मस्त आम्ही इथे रिलॅक्स होतोय, पूर्ण थकवा घालवतोय, रील्स एडिट करतोय, रील्स बनवतोय. इथे काकू बसल्यात. कसा होता आजचा दिवस? छान आणि खूप एन्जॉय केला आम्ही. येस, आता बीच एन्जॉय करतोय. उद्या अजून बीच एन्जॉय करायचे आहेत, पाण्यात जायचं आहे बाकी आहे. तारकर्लीला जास्त आम्हाला जाता आलं नाही, पण इथे डेफिनेटली आम्ही जाणार आहोत, मस्ती करणार आहोत. आणि आपण ऋषीला विचारूया आता कसा होता आजचा दिवस. छान होता, उलट मजा आली. महाबळेश्वर मंदिरात गेलेलो, धोती घालावी लागली, शर्टलेस जावं लागलं आतमध्ये गाभाऱ्यात, पण खूप प्रसन्न वाटलं. मस्त होतं मंदिर. श्रुती कसा होता आजचा दिवस? खूप सुंदर, खूप जास्त सुंदर, म्हणजे वर्ड्स मध्ये एक्सप्रेस नाही करू शकत. येस. सो चला आता इथे अंधार होतोय, आम्ही पण इथे शांतपणे रिलॅक्स होतो. त्याच्यानंतर तुमच्याशी बोलतो रात्री डिनरच्या वेळी. इकडे आम्ही रीलसाठी सेटअप केलेलं आहे आणि 2 रील करायच्यात, जास्त मोठ्या पण नाही, 2 स्टेप आहे. पण त्याच्यासाठी आमचा अर्धा तास चालला आहे. फायनली आमची रील झालेली आहे. आय होप सो ते तुम्हाला आवडेल. ती इन्स्टावरती येईल, बघा डेफिनेटली. आणि ऋषी बटरफ्लाय रील करणार आहे. काय बोलतो? बटरफ्लाय बटरफ्लाय
तू नक्कीच कर ना, मी तुला सपोर्ट करतो. आम्ही करणार आहे, आम्ही तर करणार आहोत. सो अशा प्रकारे आमचा गोकर्णमधला हा फर्स्ट डे इथेच संपतो. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आम्ही ज्या ज्या प्लेसेसला गेलो, जिकडे जिकडे व्हिजिट केले टेम्पल्स अँड ऑल, जिथे पॉसिबल होतं तिकडे शूट करता आलं, जिकडे नाही करता आलं तिकडे ॲटलिस्ट आम्ही थोडासा पार्ट दाखवायचा ट्राय केला आहे. सो उद्या आम्हाला जायचं आहे याना केव्जला आणि विभूती वॉटरफॉल्सला. सो उद्या आपण भेटूया सकाळी. आता आम्ही झोपतो, खूप टायर्ड आहोत, रील करून अजून दमलो आहेत. सो आता मी झोपतो आणि तो माझ्याशी बोलतो उद्या, म्हणजेच नेक्स्ट एपिसोडलाच गोकर्ण सिरीजमध्ये. तोपर्यंत बाय बाय. इश्क च